तर मित्रांनो, तर पारू मालिकेच्या 3 जानेवारीच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की आदित्य ऑफिससाठी निघालेला असतो. तो पारूची वाट बघतो. त्याला पारू काही कुठे दिसत नाही. तो सावित्रीला म्हणतो, सावित्री आत्या, पारूला सांगाल का माझा डबा घेऊन यायला? सावित्री आतमध्ये जाते आणि पारूला म्हणते, पारू, तुझ्या नवऱ्याने तुझ्याकडे डबा मागितलाय. पारू म्हणते, सावित्री आत्या, मी हा डबा घेऊन जाणार नाही. हा डबा तुम्ही घेऊन जा. मी त्यांच्या समोर सुद्धा जाणार नाही. सावित्री डबा घेते आणि बाहेर येऊन आदित्यला देते. हॉलमध्ये सगळे जण असतात. आदित्य म्हणतो, सावित्री आत्या, मला पारूशी थोडंसं बोलायचं होतं. ते सांगितलंच नाहीये. मी आलोच सांगून. तो आतमध्ये जात असतो आणि त्याला अनुष्का थांबवते. अनुष्का म्हणते, आदित्य, तुला पारूला बाय म्हणायचंय का? म्हणून तुझं चाललंय का हे सगळं? डबा आण, महत्वाचं बोलायचंय, यासाठी चालू आहे का? आदित्य काहीच बोलू शकत नाही. अहिल्याला पण डाऊट येत असतो. आदित्य असं का वागतोय? पारूची तर परीक्षा घेतली, पण आदित्यची परीक्षा घ्यायला हवी का असं तिला वाटत असतं. आणि दामिनी त्या दोघांना वेळी हसत असते. आता अहिल्या आदित्यची परीक्षा कशी घेईल हे बघण्यासारखं असेल.